नमस्कार, मी राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत। कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये एक मोठी बातमी समोर येत आहे। हा जो अल्पवयीन आरोपी होता त्या अल्पवयीन आरोपीच्या मित्रांना जे आहे ते पुणे पोलिसांनी चौकशीसाठी पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलवलेलं आहे। आताची सर्वात मोठी बातमी आहे, कारण या प्रकरणामध्ये दिवसेंदिवस नवे खुलासे होताना दिसतायत। कारण तपासामध्ये दिरंगाई केली आणि या घटनेची माहिती वरिष्ठांना कळवली नाही, म्हणून तपास जे एरोडा पोलीस स्टेशनमध्ये ते तपास अधिकारी होते त्या दोन अधिकाऱ्यांना जे आहे ते निलंबित करण्यात आलेलं होतं। त्याचबरोबर हे अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल बदलल्या प्रकरणी ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांना देखील पोलिसांनी ताब्यात घेत काल कोर्टामध्ये हजर केलं। त्यांना पोलीस कोठडीही सुनावण्यात आलेली आहे। परंतु या घटनेमध्ये आणखीन एक माहिती समोर येते, जे की अल्पवयीन आरोपी होता त्याच्या दोन मित्रांना जे आहे ते पुणे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं आहे। कारण या संपूर्ण घटनेचा घटनाक्रम कसा आहे हे जाणून घेण्यासाठी जे आहे या मित्रांना जे आहे पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये बोलवण्यात आलेलं आहे। ही घटना घडल्याच्या नंतर या पोर्शे कारचा जो ड्रायव्हर होता, जो की गाडी चालवत नव्हता, परंतु त्याच्यावरती ह्या जो अल्पवयीन आरोपी आहे त्याचे आरोबा सुरेंद्र कुमार अग्रवाल यांनी त्यांच्यावरती दबाव टाकला आणि त्याचं अपहरण केलं आणि त्याला सांगितलं की त्यांनीच हा गुन्हा केला हे कबूल करावं, यासाठी त्याच्यावरती दडपण आणण्यात आलेलं होतं। परंतु ज्यावेळी या ड्रायव्हरच्या नातेवाईकांनी पोलिसात तक्रार केली त्यानंतर सुरेंद्र कुमार अग्रवाल यांना सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। त्यांनाही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। परंतु कल्याणी नगर अपघात प्रकरणामध्ये जो भीषण अपघात झाला होता त्या अपघातामध्ये तो IT इंजिनियर तरुणीचा जागीच मृत्यू झाला होता। सर्व समाजामधून याबद्दल प्रचंड रोष व्यक्त करण्यात येत होता, कारण आपण बघतोय की ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये तपास यंत्रणेमधले जे अधिकारी आहेत, पोलीस डिपार्टमेंट असेल, त्याचबरोबर आरोग्य यंत्रणेमधले अधिकारी आहेत, ते संपूर्ण अधिकारी या प्रकरणामध्ये कुठेतरी त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत होतं। कारण ज्या प्रकारे पोलिसांनी या तपासामध्ये दिरंगाई केली, या अल्पवयीन आरोपीचं ब्लड सॅम्पल घेतलं, त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्या ब्लड सॅम्पलमध्ये फेरफार केल्याच्या घटना या उघडकीस आल्या। स्वतः याबद्दलची माहिती जी आहे पोलीस आयुक्तांनी दिलेली होती। परंतु या संपूर्ण घटनाक्रम जो आहे याच्याबद्दल गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे लक्ष ठेवून होतं। त्यांनी या प्रकरणामध्ये तात्काळ पोलीस आयुक्तांची भेट घेत या प्रकरणात तपास कसा करावा याबद्दल सूचनाही केल्या होत्या आणि या घटनेचा तपास तो आहे तो दिवसेंदिवस पुढे सरकताना दिसतोय आणि वेगाने पुढे सरकताना दिसतोय। आणि ह्या ड्रायव्हरचं ज्या गाडीमधून या ड्रायव्हरचं अपहरण केलं होतं ती गाडी सुद्धा पोलिसांनी कालच ताब्यात घेतलेली आहे। आणि या संपूर्ण घटनाक्रम जर बघितला, या हाय प्रोफाईल केस आहे आणि या घटनेमध्ये आणखीन जे काही अपडेट्स असतील ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत। यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी। Come on guys, hurry up. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना। ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian.